आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, दानवेंच्या उमेदवारीनं राजकारणात खळबळ. आता राऊतांनी ट्विट करून निकाल लावून टाकला. ठाकरे गटानं अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा केली. दानवे आता विधान परिषदेची निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे काँग्रेसकडून वेगळा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालंय. भाजपानं नुकतेच आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपाने यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचं काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पक्षानं विधान परिषदेच्या निवडणुकीचं तिकीट दिलंय. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करावा यासाठी प्रयत्न केला जात होता. शरद पवार यांच्या पक्षाचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे पाटील, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रत्यक्ष ठाकरे यांनीच उमेदवार राहावं यासाठी प्रयत्न केले होते. परंतु आता ठाकरे गटानं ऐनवेळी विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना तिकीट दिलं. त्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलंय. संजय राऊत यांच्या ट्विटमध्ये नेमकं काय आहे? ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आमच्या पक्षाकडून तसेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार अंबादास दानवे हेच असतील असं जाहीर केलं. त्यानंतर लगेच संजय राऊत यांनी आपल्या सोशल मीडियावर एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी अंबादास दानवे यांच्या उमेदवारीविषयी भाष्य केलं. अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील. उद्या 11 वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली असं संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले. दरम्यान अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा होताच काँग्रेसनं आपली वेगळी चूल मांडण्याची भूमिका घेतली. ठाकरे यांच्या शिवसेनेनं अंबादास दानवे यांना तिकीट दिलं असलं तरी आम्ही काँग्रेसकडून आमचा उमेदवार देणार आहोत. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून आम्ही त्याबाबत निर्णय घेऊ अशी भूमिका काँग्रेसने घेतली. त्यामुळे आता नेमकं काय होणार, महाविकास आघाडीत काँग्रेसची मनधरणी कशी केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.